करणार आहोत. तर आपण दुसऱ्या इनिंग मध्ये जातोय. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. एकच धाबेवर समाधान मानावं लागतंय. श्री गणेशा झालाय एनआर बोरपाडा बी टीमचा. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचाय. जिद्द चिकाटी धाडस इथं मात्र सर्व दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. एनआर बोरपाडा बीच्या बॅटरला वैभव पाटील आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल का? एफर्ट चांगले होते, प्रयत्न जरूर केले गेले डीप मधून क्षेत्ररक्षक माध्यमातून. नीरज ह्या बॅटरसाठी कपिलजी शेलके यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज. 64 धावांचा टार्गेट पार करावा लागेल एनआर बोरपाडा बी टीम समोर हे लक्ष असेल. यावेळेस काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? ऑफच्या दिशेने हा स्ट्रोक खेळायचा होता. क्षेत्ररक्षक होतो उपस्थित. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद, पहिला धक्का. शुभेच्छा आल्यात कोलिवली गावचे गोरखनाथ लसने आणि त्यांचे सहकारी गावदेवी कोलिवलीसाठी खूप खूप शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून. धन्यवाद गोरखजी, आपला खूप खूप धन्यवाद. तर विकेटचं पतन झालं. पहिल्या विकेटचं पतन आपण 2 धावावर पाहिलंय. चांगली गोलंदाजी वैभव पाटील मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. जय हा बॅटर आपण पाहतो. यावेळी चेंडू हवेत आहे. संधी बनली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलाय. चांगला झेल कंप्लीट करत असताना विकेट क्रमांक 2 तंबूच्या आश्रयाला जयला जावं लागेल. चांगला झेल कंप्लीट करत असताना अनंता धापसेला आपण कावकॉर्नर दिशेने पाहिलं. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. जय 0 या अंकावर मात्र तंबूच्या आश्रयाला पोहोचला. न्यू बॅटर आपण पाहतोय यश डोंगरे, डावखुराताचा बॅटर. कष्ट धाडस केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही. इथून मात्र प्रयत्न करावे लागतील या बॅटरला. यावेळेस अकोटप्प्याचा चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिला. निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची हाताळणी केली गेली. वैभव पाटील आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. 2 विकेट्स आतापर्यंत मिळवल्यात. 2 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी राहिली. यावेळेस अजून एक देखणा चेंडू, अजून एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपात षटकाची होती समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 2वर 2 अशी परिस्थिती आपण पाहतोय. एनआर बोरपाडा बी टीम 64 धावांचा पाठलाग करत असताना गावदेवी कोलिवलीच्या विरोधात चांगलं प्रदर्शन राहिलंय गावदेवी कोलिवली टीमचा. आपण विचार केला तर मागील 4 स्पर्धेमध्ये त्यांनी नाव कोरलंय. आता मात्र #5 वर नाव कोरेल का, हे मात्र या सामन्याच्या नंतर आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 2वर 2 अशी परिस्थिती आपण पाहतोय. 64 धावांचा पाठलाग करत असताना एनआर बोरपाडा बी टीम. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अनंता धापसे. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाजी ट्रॅकवर कर्णधाराने ही जबाबदारी त्याच्या खांद्यावर ठेवली गेली. पहिले षटक अप्रतिम राहिलं वैभव पाटीलचं. 2 धावा देऊन 2 विकेट्स मिळवल्या गेल्या. स्ट्राईक आपण पाहतोय रोहन. या पहिलीच अप्रतिम चेंडू, खोलपट्या टप्प्याचा चेंडू, बाकीचं काम केलं एसटी रक्षक एसट्यांच्या मागे आपण पाहतोय. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. बाकीचं काम करतो एसटी रक्षक. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी, सुरुवात चांगली झाली आनंद दापसेची.
यावेळेस अजून एक देखणा चेंडू, अजून एक अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. अनंत दाबसे आपला वेग दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा राहिलाय आतापर्यंत अनंत दाबसेचा. अनेक प्रेक्षक आपण पाहतो या फायनल मॅचचा आनंद घेत असताना. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचेल. एक धाव तर कंप्लीट झाली. एकच धाब्यावर समाधान मानावं लागेल, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एके धाब्याने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 3 अंकावर. आतापर्यंत धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. एकंदरीत पाहायला मिळते सिंगलने मात्र 3 धावा फलकावर जोडल्या गेल्यात. त्यामध्ये 2 विकेट्स इथे मात्र गमावल्या गेल्या आहेत. बॅटिंग करत असताना, धावांचा पाठलाग करत असताना एनआर बोरपाडा बी टीम. डावकरी आताचा बॅटर आपण पाहतो यश डोंगरेला इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. मागे काय घडलं हे मात्र विसरून जावं लागेल. इथून मात्र पुढे काय करायचंय ते मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्वतःलाच करावं लागतं. कष्ट मेहनत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सातत्य हे दाखवावं लागतं, हे मात्र करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडला यश डोंगरे. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. अल्लंत कार्पेट स्ट्रोक मिडविकेट क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. 1 धाव कंप्लीट केले. एके धावेवर समाधान मानावं लागतंय. सेकंड कडून नकारला गेलं. एके धाब्याने धावफलक 4 अंकावर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 64 धावांचा पाठलाग करत असताना एनआर बोरपाडा बी थोडासा बॅकफुटवर आतापर्यंत पाहायला मिळतोय. आतापर्यंत कुठलाही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आले नाही. हात खोलू दिले नाहीत गोलंदाजांनी वैभव पाटील आणि अनंत दाबसे. यावेळेस चेंडू हवेत आहे. वैभव पाटील चेंडू खाली. अजून एक विकेटचं होईल पतन. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर होऊन जाईल. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. 4 या अंकावर आपण पाहतोय 3 विकेट्स गमावल्या गेल्यात. फॅक्टर राहिला या इनिंगचा आपण विचार केला तर. निर्धाव चेंडू विकेट, प्रत्येक चेंडू प्रश्न विचारणारा राहिलाय आणि त्यामध्ये 4 सिंगल फक्त फलकावर जोडता आल्यात. सेकंडला न्यू बॅटर निकेतन. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक होता त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो 4 चौकार. दुसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवर चौकार आला. धावसंख्येला मात्र थोडासा आकार देण्याचा प्रयत्न केला बॅटर निकेतन. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 8. 64 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय एनआर बोरपाडा बी टीम. यावेळेस स्वतः फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न धोक्याचे ठरेल. स्ट्राईक एंड करके फेकी झाले, परंतु कॉलिंग चांगली राहिली आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटर यश डोंगरेला आपण पाहतोय. बिकी आपण पाहतोय कोणाच्या ट्रॅकवर 2 धावा या चेंडूवर आले. धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचले. तर मात्र विचार केला तर इथून 11 चेंडू आणि विजयाकरिता धावा आवश्यक आहेत त्या 54. खूप मोठं लक्ष आहे. लक्षापर्यंत जाण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल, कारण की डोंगरातून वाहणारी नदी रस्त्यात कोणाला विचारत नाहीये की समुद्र किती दूर आहे. ती आपला रस्ता शोधत असते. तर धावांचा रस्ता मात्र इथून शोधावा लागेल बॅटरला. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक अल्लंद कार्पेट पाहायला मिळतोय. मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक सिंगल इथे मिळेल.
सिंगलच्या बढतीनं धावफलक 11 अंकावर जाऊन पोहोचले. एक एक चेंडूने मात्र दूर सामना चाललाय. येणार बोरपाडा बीच्या माध्यमातून पाहिलं तर मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि या इनिंगमध्ये पाहिलं तर एक चौकार फक्त आपल्याला पाहायला मिळाला आत्तापर्यंत. तिसऱ्या षटकात ते 2 चेंडू आत्तापर्यंत टाकून झालेत. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेला आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावावर समाधान. 1 धावेने धावफलक पुढे जाईल 12. गोलंदाज जुबिकी पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूची हाताळणी झाली. चौथा चेंडू टाकण्याकरिता यावेळेस स्ट्रोक आहे चांगला, परंतु क्षेत्ररक्षक बनलाय अडसर. विकेट क्रमांक 4 जाईल यश डोंगरे मैदानाच्या परतीला. तर चौथ्या विकेटचं पतन झालं. धावफलकावर 12 अंकावर 12वर 4 अशी परिस्थिती आपण पाहतोय. 64 धावांचा पाठलाग करत असताना येणार बोरपाडा बी टीम पराभवाच्या छायेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस अजून एक झटका, अजून एक विकेटचं पतन. यश तांदलेला यावेळेस माघारी परतवलं गेलं. विकेट क्रमांक जाईल 5वा मैदानाच्या बाहेर. इथे लिहू का? टीम लिही पहिली, इथं खाली टीम लिही नंतर. तू लिही कोणाकडून दिलं इथे ते. इथं लिहितो ना. निलेश गुरव, ट्रॉफी संत सालगीकर ना. 2 बॉलला 7 मारले. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतात फक्त 12. तर मात्र आव्याका बाहेरचं समीकरण 6 चेंडू विजयकरिता धावा आवश्यक आहेत त्या 52. गोलंदाज तयार. यावेळेस झेल पकडला जातोय. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज शरदला मिळते पहिला विकेट मिळवत असताना मैदानाच्या आतमध्ये. तो दरम्यान विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. करू 5 मिनिटं. 5 पाहिजे. कोणी मारलं? अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. औपचारिकताच बाकी राहिला असंच म्हणावं लागेल. तर मात्र 5व्या ट्रॉफीवर नाव कोरण्यापासून 3 पावलं दूर गावदेवी कोलिवली टीम आपण पाहतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. शरद हा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर
चांगली गोलंदाजी राहिली या इनिंगचा आपण विचार केला तर. यावेळेस चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अजून एक विकेट इथं मिळवली जाते. ह्या इनिंग मध्ये पाहिलं तर धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. मात्र एक चेंडू बाकी असेल या इनिंग मधला. एक पाऊल दूर असेल निखिल 5व्या ट्रॉफीवर नाव कोरण्यापासून. गावदेवी कोलिवली लगातार 5व्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा ट्रॉफी पासून एक पाऊल दूर. गोलंदाज तयार आणि नाव कोरलाय आई गावदेवी चषक 2024. गावदेवी कोलिवली ठरलाय चॅम्पियन या ट्रॉफीचा. अभिनंदन.